नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्यासमोर गुरु ठाकूर यांची तू तेज दे तू बुद्धी दे ही कविता सादर करणार आहे. माझ्या स्वरात मी ती सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चाल जरा मी वेगळी लावली आहे. जी नेहमीची चाल प्रचलित आहे त्या चालीत मी ते म्हणत नाही आहे. आणि ह्यानंतर विंदांची एक कविता आणि त्यानंतर माझी कविता, अशा 3 कविता मी सादर करणार आहे. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच निमित्त आपण ह्या कविता पाहत आहोत. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, साधना करीती तुझी जे, साधना करीती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखात या बळ दे नवे, पंखात या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तुम्ही म्हणाल ही तर प्रार्थना म्हणून आपण ऐकली आहे. बऱ्याचदा ही प्रार्थना म्हणून म्हटली सुद्धा जाते. हो, ईश्वराची प्रार्थनाच आहे ही. आणि आपल्या धर्मात गुरुला सुद्धा ईश्वरच म्हटलंय. या जगातलं जे काही सत्य सुंदर सर्वंकष आहे, सनातन आहे, त्या सत्याशी गुरुच आपली ओळख घडवून देतात. मग ते शाळेतले शिक्षक म्हणून लाभलेले गुरु असोत किंवा आपल्या परिवारांना लाभलेले गुरु असोत. भारतीय परंपरेनुसार काही वेळा काही परिवारांकडून गुरुदीक्षा घेतली जाते, ते गुरु असोत. हेच आपल्याला ह्या संपूर्ण जीवनाचा, या जगताचा अर्थ समजावून देतात. आणि त्या गुरूंच्या ठाईच केलेली ही प्रार्थना आहे. त्यांच्या दिलेल्या देणग्यांमुळेच आपण खलप्रवृत्तींचा नाश करू शकतो. त्यांच्या दिलेल्या ज्ञानामुळेच आपण जे
संकटात आहेत त्यांना सहाय्य करू शकतो, जे दुर्बल आहेत त्यांच्या वेदना समजून त्यांना सहाय्यभूत होऊन त्यांच्या वेदनांचा आपण शमन करू शकतो, त्यांच्या वेदनांचं आपण निराकरण करू शकतो. आणि त्याकरता आपण त्यांच्याकडे प्रार्थना करतो आहोत गुरूंकडे की आम्हाला इतकं सक्षम तुम्ही बनवावं. यानंतर मी तुम्हाला विंदा करंदीकरांची देणाऱ्याने देत जावे ही कविता वाचून दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल देणाऱ्याने देत जावे ही कविता तर देणाऱ्यांविषयी आहे, निसर्गाविषयी आहे, त्याचा गुरूंशी काय संबंध, तर आपण तेच आता इथे पाहणार आहोत की त्यांचा नेमका काय संबंध आहे ह्या सगळ्या गुरु या तत्वाशी. तर भारतीय गुरु या संज्ञेमध्ये शाळेच्या शिक्षकापासून ते जीवनाचं ज्ञान दर्शवणाऱ्या गुरूंपर्यंत सर्वांनाच गुरु मानलेलं आहे. स्वतः दत्तात्रेयांचंच 24 गुरु असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये गणिका सुद्धा आहे, त्यामध्ये एक सून सुद्धा आहे, त्यामध्ये कुंभारड माशी सुद्धा आहे. त्यामुळे या कथांमधून आपल्याला हे लक्षात येतं की गुरु हे एक तत्व आहे आणि त्या तत्वाला कोणत्याही प्रकारे लिंग, आकार, वय इत्यादी मर्यादा नाही आहेत. त्या गुरुचं काम असतं सतत देत जाणं, ज्ञान देत जाणं. तर त्याचविषयी बहुधा विंदांनी ही कविता लिहिली असावी असं ही कविता पुन्हा एकदा वाचताना माझ्या लक्षात आलं. देणाऱ्याने देत जावे ही कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. हिरवं पिवळं माळ कसं मनमुक्त आहे, ते किती सुंदर आहे. तर त्या हिरव्या पिवळ्या माळाकडून मनमुक्तपणा आणि सौंदर्य घ्यावं, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून कणखरपणा, खंबीरपणा घ्यावा, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे. ढग जसे आडवे तिडवे असतात त्या ढगांकडून आपण त्यांचा बेबंदपणा, मुक्तपणा घ्यावा, वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी मातीकडून होकार घ्यावे. रक्तामधले प्रश्न म्हणजे मग ते समाजातल्या बंधनांचे प्रश्न असोत, जातीविषयीचे भेद असोत किंवा माणसांना पडणारे सर्व प्रश्न असोत, त्यांच्याकरता आपण काय करावं तर पृथ्वीकडून होकार घ्यावे. त्यांची उत्तरं कोणाकडून मिळणार आहेत तर पृथ्वीकडून मिळणार आहेत, कारण पृथ्वीतूनच मनुष्याचा जन्म होतो, तिथेच समाज बांधला जातो. तर त्याच्याकडून त्या पृथ्वीकडून तुम्ही आपली एकूण ओळख जाणून घ्यावी, त्या पृथ्वीकडून संसाधनं घ्यावी, त्या संसाधनांमुळे प्रगती करावी आणि त्या प्रगतीमुळेच आपल्याला या रक्तांमधल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आया घ्यावी. पावसाळ्यात उफाणलेला जो दर्या असतो त्या दर्याकडून पिसाळलेली आया घ्यावी. पिसाळलेली आया म्हणजे त्याचा जो फेस दिसतो तो फेस घ्यावा, तो तरंग असतो तो तरंग घ्यावा. कारण तसं उसळलेलं असणं अनेकदा प्रश्नांचं सुद्धा आपल्या सभोवताली दिसून येतं. त्यांना मर्यादा घालण्याकरता म्हणून ती पिसाळलेली आया घ्यावी. भरलेली अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. भीमा नदी जेव्हा दुथडी भरून वाहत असते पावसाळ्यात तेव्हा तिच्याकडून तुकोबाची माळ घ्यावी. म्हणजे आपण जेव्हा आयुष्यात असे काही प्रश्न येतात जे आपल्याला सोडवताच येत नाहीत तेव्हा आपल्या संतांचं वैराग्य, विरक्ती, स्थितप्रज्ञता घ्यावी आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. आणि अशाच प्रकारे देणाऱ्यांनी देत जावं, घेणाऱ्यांनी घेत जावं आणि देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. कारण काय आहे की घेता घेता एक दिवस आपण द्यायला शिकावं. आपण आपली जागा बदलून देणारं व्हावं. म्हणजेच आपल्या गुरूंकडून शिकत शिकत आपण एक दिवस दुसऱ्या कोणाला तरी शिकवावं. हेच संपूर्ण चक्र आहे असं विंदांना या कवितेतून म्हणायचं आहे असं मला वाटतं. आणि आता ह्यानंतर मी आपल्यासमोर माझी एक कविता सादर करणार आहे जी माझ्या काव्य जान्हवी या पुस्तकातली आहे. तुम्ही हे पुस्तक कॉम्पॅक्ट पब्लिकेशनकडून घेऊ शकता. ॲमेझॉन आणि इतर साईट्सवर अवेलेबल आहे हे पुस्तक. तर ही कविता आहे. मागते इतकेच केवळ कृपा सदा तुमची असू दे, अज्ञानाच्या अंधकारी दीप तेजाचा दिसू दे. लाभू दे आता आम्हाला जीवनाची नवी दिशा, निराशेच्या तमी आता दिसू दे नवी आशा. सूर सत्याचा दिसू दे, गीत जगण्याचे घुमू दे, जे दिले तुम्ही आम्हाला आमच्या जीवनी ठसू दे. सत्यतेचे तेज नित्य अंतरी आमुच्या वसू दे. मागते इतकेच केवळ
कृपा सदा तुमची असू दे. तर ह्या 3 कविता, ह्यात जे काही मी म्हटलेलं आहे ते अतिशय सरळ समजण्यासारखं आहे, कारण मी काही फार मोठी कवयित्री वगैरे नाही, परंतु हे छोटे मोठे प्रयत्न सुरू असतात. तर हे कसे वाटले हे नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा, जेणेकरून मला बळ मिळेल आणि माझं हे सादरीकरण आपल्याला कसं वाटलं हे नक्की नक्की सांगा. पुन्हा भेटूच या चॅनलवर. धन्यवाद. तोपर्यंत आनंदी राहा, इतरांना आनंद देत राहा. धन्यवाद.